मुख्यमंत्री कोण याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे महायुतीच्या सत्ता वाटपाचं सूत्र ठरल्याचं बोललं जातंय। विधानसभेत सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपला राज्याच्या सत्तेत मोठा वाटा मिळणार आहे। त्या खालोखाल शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळणार असल्याचं कळतंय। बघा सत्तेचा फॉर्म्युला काय ठरतो। महायुतीच्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरला। सत्ता वाटपात भारतीय जनता पार्टी मोठा भाऊ, अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मंत्रिपद घटणार। महायुतीच्या सरकार स्थापनेपूर्वी तिन्ही पक्षात सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं बोललं जात आहे। विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीतील प्रमुख 3 घटक पक्षांमध्ये सत्ता वाटप होणार आहे। भाजपनं विधानसभेत जोरदार कामगिरी केली आहे। भाजपनं राज्यात 132 जागा जिंकल्यात। त्या खालोखाल शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेनं 57 जागा जिंकल्यात, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार निवडून आले। हे संख्याबळ लक्षात घेऊन सत्ता वाटपाचं सूत्र निश्चित करण्यात आलंय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या वाट्याला 25 मंत्रिपद, शिंदेंच्या शिवसेनेला 10 मंत्रिपद, तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 7 मंत्रिपद मिळणार असं बोललं जात आहे। राज्याच्या सत्तेत सर्वाधिक वाटा भाजपला मिळणार आहे। त्या खालोखाल शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे। नुकतंच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली। त्या बैठकीत सत्ता वाटपाचं सूत्र ठरल्याचं बोललं जात आहे। गेल्या वेळी महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये समसमान सत्ता वाटप झालं होतं। प्रत्येक पक्षाला 9 मंत्रिपद देण्यात आली होती, पण आता सत्ता वाटपाचं सूत्र बदललंय। त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे। नवी दिल्लीहून प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।